मी बनवली चमचमीत शेवभाजी। त्याच्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, थोडंसं खोबरं, 2 टोमॅटो आणि अद्रक लसूण घेतलं। खोबरं ना थोडंसं लालसर कलर येईपर्यंत भाजून दिलं। ते भाजल्यानंतर साईडला ठेवलं। पुन्हा त्याचकडे तेल टाकलं, छान कांदा टाकला, कांदा एकदम लाल होईपर्यंत परतून दिलं। नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कट केलेलं टोमॅटो टाकलं, ते व्यवस्थित परतवलं। 1 चम्मच मीठ टाकलं, छान सगळं पुन्हा परतून दिलं। आणि नंतर मला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे टोमॅटो शिजून घ्यायचे होते, म्हणून झाकण ठेवलं। 3 ते 4 मिनिट छान हे सगळं शिजून घेतलं। मस्त टोमॅटो मॅशी झाल्यानंतर हे थंड केलं आणि खोबऱ्याची ह्याची मस्त अशी पेस्ट केली। पुन्हा कढई ठेवली, कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल टाकलं। तेल छान गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली। नंतर एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून ठेवलेला आहे, तो कांदा ह्याच्यामध्ये टाकला आणि कांदा थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून दिला। आपला कांदा छान परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाला टाकला। त्याच्यामध्ये 1 चम्मच मिरची पावडर टाकली, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची टाकली, अर्धा चम्मच काळा मसाला टाकला, अर्धा चम्मच हळदी पावडर टाकली, 1 मोठा चम्मच गरम मसाला, 1 मोठा चम्मच धना पावडर, थोडीशी किचन किंग मसाला, हे सगळे मसाले टाकून छान सगळं परतून दिलं। मसाले आपले जळू नये ना म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकलं आणि छान सगळे मसाले व्यवस्थित असे शिजून दिले। हे छान शिजल्यानंतर ह्या मसाल्यांना मस्त असं साईडने तेल सुटल्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती ना, ती सगळी पेस्ट ह्याच्यामध्ये टाकली। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि ही पेस्ट टाकल्यानंतर कमी गॅसवर सगळं 5 मिनिट छान असं शिजून दिलं। जोपर्यंत आपल्या ह्या मसाल्याचा कलर चेंज होत नाही, साईडनी तेल सुटत नाही, छान असा लालसर कलर आल्यानंतर मस्त अशी माझी पेस्ट शिजल्यानंतर सगळा मसाला व्यवस्थित शिजला, थोडासा घट्टपणा आला। ह्याच्यामध्ये पुन्हा थोडं मीठ टाकलं, कारण टोमॅटोमध्ये मी ऑलरेडी मीठ टाकलेलं म्हणून ह्याच्यामध्ये कमीच टाकायचं। सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि छान असा माझा मसाला शिजून तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकलं, 2 ग्लास पाणी टाकलं आणि नंतर एकदम छान ह्याला मस्त 4 ते 5 मिनिट मी उकळी येऊन दिली। मस्त उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि जेव्हा आपल्याला जेवायचं आहे किंवा जेवायला बसायचं आहे त्याच्या 5 ते 6 मिनिट आधी आपल्याला ह्याच्यामध्ये शेव सोडायचे आहे, नाहीतर हे आधी सोडली ना पूर्ण शेव एकदम नरम पडेल आणि पूर्ण रस्सासुद्धा घट्ट होईल। म्हणून मी गॅस बंद केला आणि जेव्हा जेवायला बसायच्या आधी ह्याच्यामध्ये मी शेव सोडली, वरून छान अशी कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी माझी चमचमीत शेवभाजी रेडी झालेली। ही खूप साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होते, खरं सांगते खायला खूप टेस्टी आहे। जर आपल्याला जेवण बनवायला काही ऑप्शन असेल ना, तर हा ऑप्शन खूप बेस्ट आहे, नक्की ट्राय करा।